नवीन आलेले फलंदाज फॅबियन उर्फ फॅबू फुटबॉल मध्ये मला वाटतं कट्टर दुश्मन आहेत शूटर संघाचे, पण क्रिकेट मध्ये त्यांच्या संघामध्ये आज खेळताना दिसत आहेत. बघूया गोलंदाज पुन्हा एकदम वाटतं ओमकार नक्की सांघिक तिसरा आणि व्यक्तिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू हुक केलेला. बघूया चेंडू बैशवेल आणि 4 धावा आहेत तिथे. मला वाटतं लोडसन अँड कंपनी आहे. खंबा पाठवायचा असं म्हणत आहेत ते. थंडा पाठवा. ओके उपवास चालू आहे. सॉरी. जबरदस्त फटका सेंट पॉल. काय अफलातून फलंदाजी केली होती सेंट पॉल याने. सेंट पॉलच्या मुलेच मला वाटतं जो भावेशान कंपनी मला वाटतं UCPL ची ट्रॉफी उचलली होती. कारण नक्कीच तब्बल मला वाटतं या चेंडू नंतर सांगतो पुन्हा एकदा चांगला फटका केला. बघू शतरक्षक तिथे आहेत. शतरक्षक बनतील आणि शतरक्षकाला चेंडू जज करता आला नाही आणि लगातार हा दुसरा चौकार येतोय सेंट पॉल यांच्या बॅटामधून. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच उल्लेख केला आता UCPL चा. तब्बल फायनलच्या सामन्यामध्ये श्रीलेन संघाच्या 10 चेंडूवर फक्त मला वाटतं 4 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर ग्लेनच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार खेचले आणि 13 धावांचं आव्हान आलं आणि ते 13 धावांचं आव्हान डिफेंड केलं होतं. बघूया ओमकार तब्बल लगातार 2 चेंडूवर 2 चौकार वाचलेले आहेत, पण नक्कीच इथून ओमकार याला देखील कमबॅक करावं लागेल. वाईल्ड यॉर्करचे चेंडू टाकावे लागतील. ह्यावेळी नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू आहे. पंच दर्शवतात नो चेंडू देखील केलेला आहे आणि नक्कीच विकेटच्या मागे मला वाटतं 4 खेळाडू ठेवलेले आहेत. तुम्ही विकेट कीपर पकडून फक्त डबल आवाज भाव म्हणायला डिस्टर्ब होते तो आवाज कमी करणे. तर नक्कीच आमचे दोन्ही पंच लय हुशार आहेत आणि सध्या त्यांचं यस फ्रीट असेल. कुठल्याही पद्धतीचा नो चेंडू असू द्या, कारण यष्टी रक्षक पकडून 4 खेळाडू तुम्ही विकेटच्या मागे ठेवू शकता. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका. क्या बात आहे. सेंट पॉल आणि सेंट पॉल. धाव संख्या झाल्या म्हणजे 30 आणि चेंडू टाकून झाल्यात आता म्हणजे फक्त ते म्हणजे 3. निलेशांना विनंती करतोय आवाज बंद ठेवा आणि बॉल बघायला जा. यावेळी पुन्हा एकदा सलग 4था हा चेंडू आणावा लागेल रस्त्यावरून. सेंट पॉल का अफलातून फटकेबाजी.
बस मला तोंड बघतो आई बापाला ते तयार होतील का बाय ग चिंबोरी वाली बघूया इथं आव्हान आलंय 6 चेंडूवर 6 चौकार मारले तर नक्कीच जॉयसन जुगले यांच्याकडून मला वाटतं 500 रुपये दिले जातील पण नक्कीच आता मात्र येतो चेंडू येतो आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज जबरदस्त फटकेबाजी करत होते सेंट पॉल छोटा अशरफ उत्तमचा अशरफ कारण नक्कीच शरीरयष्टी आणि हेअरस्टाईल बघितलं तर नक्कीच डेक्टो अशरफ खान आणि खेळण्याची पद्धत देखील यावेळी आणखी एक बिगी बघूया चेंडू हवेमध्ये शतरक्षक झेल खाली आणि शतरक्षकातून एकदम इझी झेल इथून ड्रॉप केलेला हा झेल तुम्हाला कितपर्यंत महागात पडेल कारण नक्कीच हा झेल खूप महत्वाचा होता लेफ्ट हँडेड फलंदाज करता बाउंड्री थोडीशी जवळ आहे आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत संपतोय आणि धावसंख्या होती ती म्हणजे 35 धावा पूर्ण झालेल्या आहेत कारण पहिल्या मला वाटतं याच्यानंतर टॉससाठी या इनिंग तर इंदिरानगर आणि मला वाटतं सुपर इंडिया या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे बघूया षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज आदित्याला आहे कारण नक्कीच आतापर्यंत जर सरासरी पहिले प्रत्येक षटकामागे 12ची सरासरीने हा वाटतं सरासरी गाठत आहेत शूटर बॉईज इथून रोग द्यावा लागेल बघूया आदित्य आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन अशरफ खान यांच्यासाठी सेंट पॉल यांच्यासाठी बघूया चांगला चेंडू होता चांगला फटका आहे बघूया किती धावा धावून काढा शतरक्षक आहेत तिथे शतरक्षकाला आउटफील्डची साथ भेटेल चांगला बॅकअप फक्त आणि फक्त एकच धाव 36 धावा आता मात्र नक्कीच फॅबिन यांना स्ट्राईक भेटलेला आहे शतरक्षामध्ये नक्कीच वारंवार बदल होत आहेत बघूया आदित्य पुढचा चेंडू घेऊन यावेळी नक्कीच लपेटा शॉट लपेटला असंच म्हणावं लागेल चेंडू जातोय सरळ पत्रावर 6 धावा डीजे चेंडू आलेला आहे चेंडू नक्कीच रेनॉल्ड गोन्साल्विस यांना त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचा भरपूर मला वाटतं साथ आहे कारण विपुल असतील ॲरिस्टो असतील त्याच्यानंतर लॉर्सन कारण नक्कीच प्रत्येक जण व्हॉलेंटिअरची भूमिका मैदानाच्या आत पार पाडत आहेत आणि नक्कीच योहान मुंबईकर मैदानात आलेले आहेत त्यांच्या मार्फत नक्कीच फ्री एंट्री स्पर्धा नक्कीच येणाऱ्या दिवसात धाव संख्या 42 विनंती करतो प्रत्येक चेंडूवर स्कोअर विचारत जाऊ नका बाबा त्याला सांगा नाहीतर आम्हाला देखील दर्शक पाटील बनावं लागेल तर त्या गाडीचा आरसा फिरवा डोल्यावर येत आहेत आमचे स्पॉन्सर टायटस इतूर यांच्या डोल्यावरचा आरसा येत आहे बघूया आदित्य आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी फुलटॉस फटका फसलेला आहे पण नाही मला वाटतं हा देखील चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार डीजे थँक्यू डीजे एक वेळेस असं वाटलं होतं की हा झेल जातो का नक्कीच तो जो शतरक्षक होता तो वाटतं झेलच्या पोझिशन मध्ये उभा राहिला होता पण नक्कीच जेव्हा का चेंडू जवळ गेला तेव्हा कळालं की त्यांच्या नक्कीच आवाक्यापासून भरपूर दूर चेंडू होता
आणि हा लगातार दुसरा षटकार. तिसरा येईल का? 3 चौकार बघितले पण नक्कीच 3 चौकार त्याच्यामध्ये एक नो चेंडू मला वाटतं टाकला गेला होता आणि त्याच्यानंतर तो चौकार आला होता. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आदित्य कमबॅक करावा लागेल. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकावे लागतील इथून. पुन्हा एकदा फुलटॉस आहे समोरच्या दिशेने. चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पंच. तर पंचांनी रिव्ह्यू ऑफर केला. याच्या अगोदर कुठल्या साईडने चेंडू टाकला होता? फेर डिलिव्हरी आहे पंच. सेम साइड आहे. ओके तर लक्षात ठेवा रिव्ह्यू फक्त पंचांना आहे. जेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचं ग्राउंडमध्ये डाऊट येईल तेव्हा पंचच फक्त रेफर करू शकतात. मग गोलंदाज किंवा फलंदाज तुम्ही कितीही धडपड करा, जेव्हा पंचांना स्ट्रॉंग अपील करायचे असेल तेव्हाच तिसरा पंच रेफर केला जाईल. बघूया आदित्य. यावेळी बघूया समोरच्या दिशेने हॅमरिंग स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सरळ 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. अफलातून फटकेबाजी. पुन्हा एकदा नक्की चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक त्या बाजूने आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा पूर्ण करते. नक्कीच षटक क्रमांक 4 मैदानाच्या संपले. धाव संख्या जरी म्हणजे 57. 57 धावा. मी म्हटलं होतं तुम्ही एक झेल सोडलेला आहे, जीवनदान दिलंय लेफ्ट हँडेड फलंदाजाला. नक्कीच त्याच्यानंतर तो मैदानाच्या आग ओततोय असंच म्हणावं लागेल. तर नक्कीच याच्यानंतर मी विनंती करतोय ज्या संघाचा सामना आहे सुपर इंडिया आणि त्याच्यानंतर इंद्रानगर, दोन्ही संघांनी नक्कीच एक इनिंगच्या या ओव्हरच्या नंतर टॉसला यायचा आहे. जेसन कॉल करत होते, आता कॉल करा. मला वाटतं डोनेशन देत होते कुठल्या मला वाटतं खेळाडूसाठी. गाडी सॉरी आणि मला वाटतं आमचे YCBचे खास सपोर्टर लारा पाटील हे देखील उपस्थित झाले आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मग YCBची मॅच कुठे पण असू दे, मग ती ठाण्याला असू दे, भिवंडीला असू दे किंवा रायगडला असू दे, आपली स्कूटी घेऊन तिथपर्यंत पोहोचतात. इतकं संघावर त्यांचं प्रेम आहे आणि आपला सजा त्यांच्या सोबतच असतो. तर हार्दिक हार्दिक स्वागत आहे लारा, आमचे खास मित्र. तर चला पंचांना विनंती करतोय जास्त वेळ वाया घालू नका. बघूया मैदानाच्या आत पाणी घेऊन गेलेले आहेत कारण नक्कीच भरपूर ऊन आहे. नक्कीच या उन्हामध्ये काही जणांचे फास्ट देखील आहेत, मग ते मुस्लिम बंधू असो किंवा ख्रिश्चन बंधू असो, नक्कीच फास्ट चालू झालेले आहेत. काही जण अर्ध्या दिवसाचे पाळतात, काही जण संपूर्ण दिवसाचे पाळतात. म्हणून आरोग्याची काळजी घ्या मित्रांनो. अंतोनी लवकर या. तर शेवटचं षटक आहे बघूया, हाणामारीचं षटक. आणि फ्री एंट्रीचे आणखी एक करते धरते विकी गोविंद. कुणाला जर एंट्री लागत असतील तर संपर्क करा. आतापर्यंत 30 संघ जमा झाल्यात, आणखी 10 वाढले तर 40 देखील करू. बघूया पुढचा चेंडू. ह्यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट. क्या बात आहे. चेंडू सरळ जातोय जातोय 6 धावांसाठी. डीजे
योहान आणि विक्की मला वाटतं आता प्रश्नामध्ये पडला असेल फॅबियन याला हँडसम बॉयज म्हणून दिलेला राजीनामा योग्य होतं का? कारण योहान यांचे खेळाडू होते, याच्या अगोदर ते हँडसम बॉयज मध्ये आपण बरंचसं क्रिकेट खेळताना बघितलं. चेंडू हरवलेला आहे का? खेळाडू लॉर्डसन अँड कंपनी काय करत आहेत? उशीर होत आहे, डोल्यावर उष्णता येतात असं म्हणत आहेत जॉयसन. आम्हाला समजत नाही. चेंडू मध्ये सरळ किल्ल्यामध्ये गेलेला आहे की काय? अशरफ खान चेंडू असा तपासत आहेत की नक्कीच डायरेक्ट अशरफ खानच दिसत आहेत. बघूया पुन्हा एकदा अरविंद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा हुक केलेला आहे. चेंडू गेलाय सरळ सरळ सिस्टरच्या कॉन्व्हेंट मध्ये. अॅरिस्टो यांचा चांगला प्रयत्न होता. डीजे पहिल्या सामन्यामध्ये धाव संख्या 69च्या घरामध्ये पोहोचलेले. अजूनही मला वाटतं 4 चेंडू टाकून व्हायचे आहेत. 80 पार, अबकी बार 80 पार. पहिल्याच डावामध्ये बघायला भेटतील का? पहिल्याच इनिंग मध्ये बघायला भेटतील का? जबरदस्त फलंदाजी. शूटर गॉडसन थोडेसे फेल ठरले. अजून एलायन्स मला वाटतं पॅडअप करून रेडी आहेत, ग्लोव्स घातलेले आहेत. बघूया अरविंद सलगचा तिसरा. क्या बात आहे फॅबियन मुंबईकर. जबरदस्त अफलातून दर्जेदार फलंदाजी. थँक्यू डीजे. काय अफलातून फलंदाजी. तब्बल 3 चेंडूवर 3 षटकारांची देखील हॅट्रिक. तर लक्षात ठेवा इथे प्रेक्षकांना नक्कीच व्हॉलेंटियर्सना ही संधी नाही, प्रेक्षकांना एक संधी आहे. जर तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे डावक्या हातामध्ये एका हातामध्ये जर झेल टिपला तर तुम्हाला 100 रुपयांचा पारितोषिक रिझल्ट स्टार कंपनीकडून आहे आणि टायटस वितूर यांच्याकडून देखील आहे. ह्यावेळी हेलिकॉप्टर बघूया. शतरक्षक तिथे कुणी नाही. धावा या धावून काढा, धावा धावून काढा. मला वाटतं कुठेतरी पूर्ण धावा. तब्बल 4 चेंडूवर 20 धावा, कारण 3 षटकार त्याच्यानंतर 1 दुहेरी धाव. कुठेतरी सेंट पॉल यांना देखील स्ट्राईक लागत आहे असंच म्हणावं लागेल. आणि नक्कीच वैयक्तिक स्कोर बघितला फॅबियन यांचा तर त्यांच्या इनिंग मध्ये आतापर्यंत 5 षटकार आलेले आहेत. 5 षटकार, 2 एकेरी धावा, 1 दुहेरी, तब्बल 34 धावा आतापर्यंत फॅबियन यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. यावेळी बैठक स्ट्रोक मॅकमिलनचा कॉपी बुक मारायचा होता पण फटका हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक करतोय चुकी. एक मला वाटतं सेंट पॉल याचा सुद्धा झेल सोडला होता, त्याच्यानंतर फॅबियन याचा देखील. लक्षात ठेवा क्षेत्ररक्षक आपण आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडावी. नक्कीच गोलंदाजाला जर कुणाची साथ चांगल्या रीतीने भेटली पाहिजे ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची. पण नक्कीच या इनिंग मध्ये आपल्याला तसं काय होताना दिसत नाही. नक्कीच भरपूर चुका श्री गणेश गोराई संघाकडून आपण बघितलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड आणि या किती धावा भेटतील बघूया. ओके, बाउंड्रीच्या मागे गार्डन मध्ये गेला म्हणजे या 4 धावा असतील आणि या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 85 धावा आणि वैयक्तिकरित्या तब्बल 40 धावा कुठलेल्या आहेत नाबाद, त्या म्हणजे फॅबियन मुंबईकर. जर फॅबियन मुंबईकरांची ही खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त फटकेबाजी ज्याच्यामध्ये 5 षटकार, 2 चौकार, 2 एकेरी धावा आणि 1 दुहेरी धाव.